इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेत प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडलेल्या या प्रशिक्षणात जनगणनेच्या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले की देशाची 16वी जनगणना असून भारताच्या 155 वर्षांच्या जनगणना परंपरेचा भाग आहे. मागील जनगणना 2018 दरम्यान पार पडली होती. पुढील जनगणना 2021 मध्ये अपेक्षित होती, मात्र कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 2026-27 या कालावधीत जनगणना ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदाची जनगणना पारंपरिक पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल प्रणालीद्वारे केली जाणार आहे. HLO ॲपच्या माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार असून 1 मे ते 15 मे नागरिकांना स्वयं नोंदणीची संधी, 16 मे ते 15 जून अधिकाऱ्यांकडून घराघरात जाऊन जनगणना याबाबत प्रगणक व पर्यवेक्षकांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन हेच प्रभावी नियोजनाचे भक्कम अधिष्ठान आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, नागरिकांशी सौजन्याने वागावे, कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची राहू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी असे आवाहन केले. या प्रशिक्षण शिबिरास अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त चार्ज अधिकारी शशिकांत भोसले, जिल्हा जनगणना समन्वयक अजित बांड, सहाय्यक चार्ज अधिकारी सरकारजी, सहाय्यक चार्ज अधिकारी तथा विभागीय अधिकारी सुनीता हिबारे उपस्थित होते.